जुलै महिन्यात प्रवेश करत असताना आमच्या सर्व प्रिय मित्रांना हार्दिक शुभेच्छा. तुमच्याकडून चूक झाल्यानंतर बराच काळ अपराधीपणाचे ओझे तुम्ही कधी वाहिले आहे का? कधी कधी स्वतःला देवासमोर येण्यासाठी लाज, अयोग्य आणि भीती वाटते. परंतु स्तोत्रसंहिता 103:10 आपल्याला हे अद्भुत अभिवचन देते. आमच्या पातकांच्या मनाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मनाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. लोक कदाचित आपल्या भूतकाळातील पातकांच्या मानाने आपल्याशी वागतील आणि आम्हीही अगदी तसेच स्वतःचाही न्याय करतो, पण येशू तसे करत नाही. याचे कारण सरळ आहे. येशूने वधस्तंभावर आपल्या मृत्यूद्वारे आपल्या पापांची आधीच किंमत चुकवली आहे. त्याच्याद्वारे आपल्याला क्षमा, दया आणि नवीन सुरुवात प्राप्त होते. तुम्ही काहीही केले असले तरी देव तुम्हाला खऱ्या अंतःकरणाने त्याच्या जवळ येण्यासाठी आमंत्रण देतो. त्याची क्षमा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त त्याचे आमंत्रण स्वीकारायचे आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे धावा करता तेव्हा तो दोषारोपाने नव्हे तर प्रीती, कृपा आणि सांत्वनाने प्रतिसाद देतो. कारण त्याची प्रीती आपल्या कृतींमुळे नव्हे तर त्याच्या चारित्र्यावर आधारित आहे. म्हणून तुमच्या भूतकाळाचे ओझे आता अधिक काळ वाहू नका, ते येशूच्या चरणी ठेवा. या नव्या महिन्यात प्रवेश करताना देवाच्या कृपेचा, शांतीचा आणि अखंड प्रीतीचा तुम्हाला अनुभव हो. तुम्हाला आशीर्वादित आणि आनंदमय जुलै महिन्याच्या शुभेच्छा. तुमच्या अपराधीपणाचे ओझे वाहणे थांबवा.